नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा सँडविच ट्रेडिंग सेशन सगळ्यात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये काही प्राइस ॲक्शन डिस्कस केली होती, काही लेवल डिस्कस केल्या होत्या. मार्केटचा जो व्ह्यू होता तो काहीसा बुलिश बघायला मिळेल आपण असं समजून घेतलं होतं. आणि आज जर मार्केट बघितलं तर मार्केटने काहीशी बुलिश मोमेंटम दाखवली, परंतु बुलिश साईडला जाताना मार्केटला जोर लावायला लागत होता. मार्केट काहीसं साईडवेज टू बुलिश आपल्याला बघायला मिळालं. आणि कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण प्राइस ॲक्शन देखील समजून घेतली होती की जर मार्केट जर बुलिश राहत असेल तर त्याच्यामागचं कारण काय आहे. सो आय होप कालच्या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्यापैकी काहीतरी शिकायला मिळालं असेल. आणि आज जर मार्केट बघितलं तर मार्केट बुलिश होतं, परंतु त्याची जी स्ट्रेंथ होती ती इतकी स्ट्रॉंग नव्हती. जो मोमेंटम होता तो इतका स्ट्रॉंग नव्हता. ओके, सो काहीसा बुलिश मोमेंटम दाखवला, परंतु त्या बुलिश मोमेंटममध्ये प्रीमियम वाढताना इतके फास्ट दिसलेले नाही आहेत. आता उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे, सेन्सेक्सची वीकली एक्सपायरीचा डे आहे. त्यामुळे निफ्टीच्या लेवल बघूया, बँक निफ्टीच्या लेवल बघूया आणि सेन्सेक्स एक्सपायरीच्या लेवल बघायच्या आहेत आणि ओआय डाटा देखील बघायचा आहे. ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बनू शकते आणि गॅप अप गॅप डाऊन नंतर प्राइस ॲक्शन कशी बघायला मिळू शकते याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघाच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. खूप लोकांचे कमेंट असतात की सर तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर आम्हाला नोटिफिकेशन येत नाही, तर जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन दाबा, म्हणजे व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आवश्यक मिळेल. ओके, तर या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. तुमचे काही क्वेश्चन असेल ते आवर्जून कमेंटमध्ये विचारत जावा. मी कमेंट वाचत असतो आणि त्या सगळ्या कमेंटला धरून जे काही मला तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचवायच्या त्या मी व्हिडिओच्या थ्रू पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कमेंट आवर्जून करत जावा. ओके, आता येऊया चार्टवरती. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा, तुमच्या जर लक्षात असेल तर आपण काहीशी अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन डिस्कस केली होती, जिकडनं मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन बघायला मिळत होती. मार्केटनी ट्रेंड लाईन ब्रेक केली. ओके, मार्केटने काय केलं, ट्रेंड लाईन ब्रेक केली, थोडासा बुलिश मोमेंटम दाखवला या लेवलच्या आसपास. आणि डाऊन साईडची लेवल होती 23,830. ह्या लेवलला मार्केटने टच करायला पण आलं नाही. म्हणजे जो आपण काहीसा बुलिश लेवल समजून घेतली होती, मार्केटने तशा पद्धतीने काहीसा इकडे मोमेंटम दाखवला. मग आता ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो की मार्केट बुलिश जाईल का बेरिश जाईल हे आपण काल बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये नो ट्रेडिंग झोनची देखील लेवल होती. बरं, आता जर बघितलं तर मार्केट एक ट्रेंड लाईन फॉलो करत होतं. मार्केटने ट्रेंड लाईन ब्रेक केली, मार्केटने मोमेंटम दाखवला, परंतु त्या मोमेंटममध्ये स्ट्रेंथ होती का, नव्हती. त्यामुळे मोमेंटम आपल्याला काहीसा स्लो बघायला मिळाला. ओके, त्यामुळे ब्रेकआउट लेवल नंतर स्ट्रेंथ नाहीये, तर बुलिश साईडला मार्केट जर कंटिन्युएशन करत असेल तर बुलिश साईडला मार्केट थोडंसं स्लो राहण्याची पॉसिबिलिटी वाढती. मग अशा वेळेत आपण चार्टचा कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे ते समजून घेऊया. लेवल काहीशा रिमूव्ह करतोय मी. इकडे जर बघितलं तर हा आजचा इंट्राडे हाय आहे साधारण 24,050च्या आसपास. आणि कालची लेवल आपण थोडीशी ॲडजस्ट करूया. ही लेवलवरती थोडंसं आपण ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर थोडीशी ही लेवल ॲडजस्टमेंट आहे आणि पुढची जी लेवल आहे ती काहीशी थोडीशी आपण राऊंड लेवलच्या आसपास. ठीक आहे, ओके, तर थोड्याशा लेवल ॲडजस्टमेंट केलेले. आता लेवल ॲडजस्टमेंट करताना आपल्याला काय बघायला मिळते की नो ट्रेडिंगची रेंज आहे ती काहीशी आपल्याला मोठी बघायला मिळते. इकडे जर एखादी लेवल आणखी ॲड करायची झाली तर इकडे साधारण 24,240च्या आसपास एक रेजिस्टन्स बघायला मिळते. ओके, या काही लेवल आपल्याला आता बघायला मिळतात. ते लेवल थोड्याशा समजून घ्या व्यवस्थित प्राइस ॲक्शननुसार. मार्केटनी डाऊन ट्रेंड दाखवला, मार्केटनी ब्रेकआउट दाखवला, मार्केट मोमेंटम दिला नाही. आता हा जो मोमेंटम आलाय हा आता रिकव्हरी नसून हा पुलबॅक झालेला आहे. तुम्हाला मी
3 ते 4 दिवसाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये पुलबॅक आणि रिकव्हरी यामधला फरक स्पष्ट केला होता. त्यामुळे व्हिडिओ बघताना थोडंसं काही गोष्टी वाटतात तर तुम्हाला लिहून ठेवत जावं. ओके, तर मार्केटनी काय केली, इकडे थोडासा पुलबॅक दाखवलाय, परंतु मार्केटमध्ये स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळालेली नाही. आता लेवल काय बनतीये रेजिस्टन्सची 24,050 ची लेवल, जो की आजच्या दिवसाचा हाय आहे, तो आपल्याला काय बघायला मिळतोय, रेजिस्टन्स बघायला मिळते. डाऊन साईडला जर सपोर्ट बघितला तर 23,950, म्हणजे साधारण 100 पॉईंटचा काय आपल्या इकडे नो ट्रेडिंग झोनची रेंज बघायला मिळते. मार्केट या लेवलमध्ये जवळजवळच 80% कन्सोलेशन केलेलं आहे, म्हणजे एक स्ट्रॉंग नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके, आता हा एक मोमेंटम होता जो नेगेटिव्ह होता, एक हेल्दी पुलबॅक घेतला. मार्केटनी जर हा रेजिस्टन्स ब्रेक केला नाही उद्याच्या सेशनमध्ये आणि एक येऊन छोटासा टप्पा खाऊन जर डाऊन साईडला लेवल ब्रेक होत असेल 23,950च्या आसपासची, तर काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग त्याच्यामध्ये स्विंग काय बनतोय, 23,854. सेकंड लेवल काय बनते, 23,769 आणि थर्ड लेवल काय बनते, 23,700. ओके, तर ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळतं ते डाऊन साईडच्या. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे, उद्या म्हणजे गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीच्या दिवशी काही वेळेस ओके मार्केट आपल्याला सरप्राईज करत असतं आणि एक अनअपेक्षित मोमेंटम देखील बघायला मिळत असतो. ओके, तर इकडे जर बघितलं तर मार्केटने आज इकडे कन्सोलिडेशन केलेलं आहे, मार्केटने बुलिश मोमेंटम दिलेलं नाही, परंतु हे जे स्ट्रक्चर होतं हे काहीसं आपल्याला बुलिश बघायला मिळालं होतं, त्याचा ब्रेकआउट देखील छोटासा बघायला मिळाला. तर मार्केटने जर रेजिस्टन्स ब्रेक केला तरी हे थोडंसं अनअपेक्षित होईल, कारण की मार्केट इकडनं कन्सोलिडेशन केलं होतं आणि अनअपेक्षित गोष्ट झाली तर मोठी शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, मग त्याच्या काय लेवल आपल्याला बघायला मिळतं ते 24,120, जो की या स्विंगचा रेजिस्टन्स आहे. सेकंड लेवल जर बघितली तर 24,172 आणि थर्ड लेवल जर बघितली तर 24,240. या लेवल आपल्याला काहीशा बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके, आता आजचा दिवस जर बघितला तर ओव्हरऑल मार्केटने कन्सोलिडेशनच दाखवलेलं आहे. त्यामुळे ज्याला मार्केटचं व्यवस्थित नॉलेज आहे किंवा ज्याला मार्केट व्यवस्थित समजतंय त्याला थोडंसं समजलं असेल की बाबा इकडे मार्केटला वरती जाताना रेजिस्टन्स बघायला मिळतोय, मार्केट कन्सोलिडेशनमध्ये जाते. परंतु ज्याला मार्केटचं बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज नाहीये, अशा वेळेस काय होतं की ओव्हर ट्रेडिंग जास्त होताना दिसते, कारण की ही जी रेंज बनली आहे ना, ओके, याच्यामध्ये काय आहे, ग्रीन रेड कन्सोलिडेशन आहे. त्यामुळे काय होतं की आत्ता ब्रेकआउट येतोय का आत्ता ब्रेकडाऊन येतोय, आत्ता ब्रेकआउट येतोय का आत्ता ब्रेकडाऊन येतोय, ह्या गोष्टी सतत मनामध्ये चालू राहत असतात. त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं असेल, व्यवस्थित पद्धतीने मार्केटची प्रायजेक्शन समजून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मार्केटचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, आणि प्रायजेक्शनच नाही तर त्याच्यानंतर आपल्याला हे जे ओव्हर ट्रेडिंग होतीये, त्याचबरोबर काही ज्या मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत, मग आपलं कॅपिटल मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट लोकांना माहीत सुद्धा नसते. ओके, आणि त्याचबरोबर ट्रेड मॅनेजमेंट, जर आपण एखादा व्ह्यू बघतोय आणि त्या हिशोबाने मार्केटमध्ये सेटअप बनलाय, परंतु त्याची रिस्क किती आहे हे तुम्हाला ते मार्केटचा सेटअप झाल्यानंतर समजली पाहिजे. मग त्या सेटअपवरती आपल्याला ठरवायला पाहिजे की बाबा हा सेटअप कशा पद्धतीने बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर काय आहे. मग रिस्क फॅक्टर जर कमी असेल तर मग तिकडे काहीशी आपल्याला जी पोझिशन सायझिंग आहे ते आपण हायर साईड ठेवू शकतो. परंतु जर रिस्क फॅक्टर हाय असेल तर तिकडे पोझिशन सायझिंग कमी केली पाहिजे, म्हणजे काय, तिकडे रिस्क फॅक्टर कमी केली पाहिजे. आणि हे आपल्याला दैनंदिन जीवनात देखील बघायला मिळतात. जर चांगला हायवे असतो तर त्यावेळेस आपण मस्तपैकी गाडीचा स्पीड वाढवतो, परंतु जर वळणाचा घाटाचा जर रस्ता असेल तर तिकडे काय आहे, रिस्क हाय आहे, त्यावेळेस काय करतो आपण, थोडं स्पीड कमी करतो आणि त्या हिशोबाने मग त्या रस्त्यावरनं जाण्याचा प्रयत्न करत असतो.
आता त्याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे, कारण की ते बेसिक आहे. परंतु ह्या गोष्टी काही लोकांसाठी खूप नवीन असतात. ह्या गोष्टी शक्यतो कोणी इतक्या चांगल्या पद्धतीने आणि क्लिअरिटीने शिकवत नाहीत. आणि अत्यंत प्रामाणिकपणे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझा एक्सपिरियन्स शेअर करत असतो आणि त्यामधनं काय काय गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजे, तुम्ही शिकण्यासाठी गरजेच्या आहेत, ह्या तुम्हाला वारंवार मी सांगत असतो. आता तुम्ही त्याला किती सिरियसली घेताय, किती प्रामाणिकपणे घेताय, हा तुमचा प्रश्न आहे. ओके. परंतु मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, मार्केटमध्ये जर तुम्ही विचार करत असाल, तर तुम्हाला 3 जे मार्केटचे बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी आहेत, त्याला आपण म्हणू शकतो 3 पिलर: प्राइस ॲक्शन, मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी. मग प्राइस ॲक्शनमध्ये कोणकोणते घटक येतात? ते खूप सारे घटक येतात. ते मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते घटक आहेत? त्याच्यामध्ये देखील खूप सारे घटक आहेत. सायकोलॉजीमध्ये मार्केटची सायकोलॉजी काय आहे, तुमची स्वतःची सायकोलॉजी काय आहे, हे व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. फक्त प्राइस ॲक्शन येते, बाकीच्या 2 गोष्टी येत नाही, काही उपयोग नाही. प्राइस ॲक्शन व्यवस्थित येत नाही, परंतु बाकीच्या गोष्टी चांगल्या पद्धतीने जमतात. जर तुम्हाला व्ह्यूवच समजत नसेल, तर त्या मॅनेजमेंटचं आणि सायकोलॉजीचं काही लोणचं घालायचंय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकण्याचा प्रयत्न करत जावा. ही एका दिवसामध्ये शिकण्यासारखी गोष्ट नाहीये. आणि हे देखील असं आहे की तुम्ही कितीही थेरॉटिकली शिकलात, तर तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिस तितकीच गरजेची आहे. जर पाण्याच्या बाहेर राहून जर आपण स्विमिंगचे धडे घेत बसलो आणि तुम्ही 5 वर्ष जरी नुसते थेरॉटिकली जर त्याचा अभ्यास करत बसला आणि कधी स्विमिंग पूलमध्ये जर गेला, तर पोहायला लगेच येणार आहे का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज देखील पाहिजे. त्यामुळे मार्केटचा डिटेल अभ्यास केल्यानंतर थोडीशी मार्केटची प्रॅक्टिस देखील पाहिजे. आणि ती प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये समजून घेतल्या पाहिजे. ओके. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला बोलतोय ना, हे तुम्हाला जे क्वेश्चन विचारतोय ना, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेनच्या कोर्समध्ये दिलेली आहेत. तुमची जर शिकण्याची इच्छा असेल तर आवर्जून जॉईन करू शकता. नसेल इच्छा, तुमची मर्जी आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, तुम्ही सगळ्यात अगोदर मला सांगा, ज्यांनी जॉईन केलेलं आहे किंवा कोर्स करत आहात, चालू आहे त्यांचा, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतात आहे का नाही? पहिली गोष्ट तर जे ओव्हर ट्रेडिंग आहे ना, ते कमी झालं असेल ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं. कारण की माइंडसेट काय सांगतोय आपल्याला, माइंडसेट कसा असायला पाहिजे. ओके. मार्केटमध्ये बघताना आपला व्ह्यू काय असायला पाहिजे, एकदम न्यूट्रल पद्धतीने मार्केट बघता आलं पाहिजे. आणि मार्केटचे जे खळगे आहेत, ह्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके. तर ज्याला जॉईन करण्याची इच्छा आहे, प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स, त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन व्यवस्थित पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिकवलेले आहे. त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचे टॉपिक आहेत, ते देखील स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवले आहेत. त्यासोबत सायकोलॉजीचे टॉपिक आहेत, ते देखील स्टेप बाय स्टेप शिकवलेले आहेत. आणि त्याचबरोबर काही सेटअप आहेत, काही स्ट्रॅटर्जी आहेत, त्या देखील व्यवस्थित पद्धतीने शिकवलेल्या आहेत. ओके. तर त्याची जी लिंक आहे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. आता काय होतं, हे डिस्क्रिप्शन, पिन कमेंट काही नवीन लोकांना पटकनी समजत नाही आणि आपल्याला सगळ्यांचा विचार करावा लागतो. ज्याला चांगलं नॉलेज आहे त्याच्या पद्धतीने विचार करावा लागतो, जे बेसिक नॉलेज आहे त्याच्या पद्धतीने विचार करावा लागतो. तर तुम्हाला ते लिंक कुठे आणि कशी मिळेल हे तुम्हाला मी दाखवतो. इकडे जर गेला तर आपला यूट्यूब चॅनल आहे हा. ओके. आणि याच्यावरती जर गेला कुठल्याही रिसेंट व्हिडिओवरती, शक्यतो जो रिसेंट आहे त्याच्यावरती क्लिक करा. 1 जुलै म्हणजे कालचा व्हिडिओ आहे हा. याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचा काही ओपन होईल व्हिडिओ आपला. त्याच्यामध्ये तुम्ही जर खाली गेला, तुम्ही जर कम्प्युटर किंवा मोबाईलवर बघत असाल तर असा मोरचा ऑप्शन असेल, याला आपण डिस्क्रिप्शन बोलतो. या डिस्क्रिप्शनवर जर क्लिक केलं तर अशा काही इकडे वेगवेगळ्या लिंक आहेत. मग तिकडे प्राइस ॲक्शन आणि सेटअपची देखील लिंक आहे, इकडे तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक आहे, तिकडे तुम्ही जॉईन होऊ शकता. इंस्टाग्रामची लिंक आहे. ओके. तर वेगवेगळ्या लिंक आहेत, परंतु इकडे आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची लिंक, ही लिंक आहे. याच्यावर जर तुम्ही क्लिक कराल तर काहीसं अशा पद्धतीचं पेज तुम्हाला ओपन होताना दिसेल.
अशा पद्धतीचं पेज ओपन झालं, तुम्ही इकडे जर गेलात तर इकडे तुम्ही इथनं जॉईन करू शकता. आता याच्यामध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये आहेत 18 लेसन आहेत. व्हॅलिडिटी किती आहे, पूर्ण 12 महिन्याची, म्हणजे 1 वर्षाची आहे. 1 वर्षामध्ये तुम्ही मल्टिपल टाईम हे सेशन बघू शकता, हे लेसन शिकू शकता. ओके. आणि इकडे जर बघितलं तर एक लेसन आपण ओपन ठेवलं होतं सगळ्यांसाठी. हे काही सगळे जे सिलेबस आहे, जे लेसन आहेत ते इकडे आहे. आणि हा लेसन आहे 17 नंबरचा, ट्रेडर सायकोलॉजी. हा आजचा शेवटचा दिवस आहे, हा ओपन असेल. उद्यापासनं हा लॉक होईल अशा पद्धतीने, आणि तो मग प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये ॲड होईल. आत्ता पण आहे, परंतु हा पब्लिकली ओपन होता, कोणीही बघू शकत होतं. परंतु उद्यापासनं तो लॉक होणार आहे, कारण की साधारण भरपूर दिवसापासून मी त्याला ठेवलं होतं तुम्ही बघण्यासाठी. ओके. तर अशा पद्धतीचं काही इकडे पेज तुम्हाला बघायला मिळेल. ओके. आता आणखी एक गोष्ट, की खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर प्राइस ॲक्शन आम्ही बघतोय ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, शिकण्याचं ट्राय करतोय. ओके. वेगवेगळे फॅक्टर आहेत ते बघण्याचा ट्राय करतो, परंतु न्यूज कुठे बघाव्या. ओके. न्यूज, तर न्यूजसाठी मी तुम्हाला रोजच ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्येच सांगतोय की हे जे सर आहेत पॉइंटेड चर्चा, त्यांचं नाव पॉइंटेड चर्चा त्यांच्या चॅनलचं नाव आहे किरण कदम सर के. ओके. त्यांचा पॉइंटेड चर्चा हा यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती जर बघाल तुम्ही तर खूप चांगल्या पद्धतीने न्यूज कव्हर केलेल्या आहेत. ओके. इकडे जर बघितलं, हे थंबनेलमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल, खूप चांगल्या पद्धतीने इकडे न्यूज कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओ कधी येतो, दररोज सकाळी 7 वाजता. ओके. पॉइंटेड चर्चा सबस्क्रायबर जर बघितलं तर 1.7K सबस्क्रायबर आहेत. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे ह्या बेल आयकॉनने तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि पॉइंटेड चर्चा चॅनलचं नाव आहे, आवर्जून बघा. सर ग्लोबल असतील, इंडियन न्यूज असतील, स्टॉक मार्केट रिलेटेड न्यूज असतील, सगळ्या न्यूज कव्हर करतात आणि फास्ट तुम्हाला न्यूज बघायला मिळतील. तर जे लोक इंटरेस्टेड असेल तर नक्की जॉईन करू शकता. आता येऊया आपण आपल्या चार्टवरती. ओके. तुम्हाला आत्ताच आपण निफ्टीच्या बुलिश साईडच्या आणि सेलिंग साईडच्या दोन्ही साईडच्या लेवल आपण बघितल्या. आता गॅप अप जर ओपन होत असेल तर या कन्सोलिडेशनच्या नंतर जर गॅप अप ओपन होत असेल तर काहीसा गॅप फिलिंग आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि गॅप अप नंतर काय, मार्केट जो मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळतो, तिथे जर गॅप अप ओपन होत असेल तर तो काहीसा रेजिस्टन्स आणि सपोर्ट, ओके, हा जो आहे रेजिस्टन्स, हा जो आहे सपोर्ट, याच्यामध्ये ओपन होते. तर कन्फ्युजन फॅक्टर जास्त वाढतो, आणि जिथे कन्फ्युजन असतं तिथे थोडीशी माघार घेतलेली बरी असते. ओके. आता इकडे जर बघितलं तर ही काय होती, ही एक सपोर्ट रेंज होती, जी की या लेवलनं मार्केटने मोमेंटम बुलिश साईडला दाखवला होता, डबल बॉटम बनवला होता. आणि मार्केट जर या लेवलच्या आसपास कुठे ओपन होत असेल तर ओपनिंगमध्येच मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि तो जर बुलिश मोमेंटम या लेवलच्या वरती जर कंटिन्यू होत असेल तर हे जे रेजिस्टन्स लेवल आहेत हे देखील बघायला मिळू शकतो. म्हणजे ओव्हरऑल जो डे आहे तो काहीसा स्ट्रॉंग ग्रीनमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. मग एक मोठी रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. ओके. तर गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर, परंतु गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर काही वेळ जर कन्सोलिडेशन केलं, काहीशी रेंज तयार करून जर मार्केट जर सपोर्ट ब्रेक करत असेल, किंवा ओपनिंगचा जो लो आहे किंवा या लेवलवरती जे सपोर्ट आहेत हे जर ब्रेक करत असेल तर मग मार्केटमध्ये काहीसा ही जी प्राइस ॲक्शन बनती काहीशी निगेटिव्ह बनते. मग इकडनं गॅप डाऊन ह्या लेवलपर्यंत, इकडं काहीसं कन्सोलिडेशन, मग या जर तुम्ही प्राइस ॲक्शनचा विचार केला तर ही इंट्राडेमध्ये काहीशी बेरिश फ्लॅग एंड पोलची प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. ओके. त्यामुळे गॅप डाऊन नंतर मार्केट काय प्राइस ॲक्शन बनतीये किंवा मार्केट कशा पद्धतीने मोमेंटम देते, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे स्टेप बाय स्टेप शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये देखील आपण काल या पद्धतीने ट्रेंड लाईन बघितली होती. बँक निफ्टीने लेवल पण ब्रेक केली, परंतु मोमेंटम जर बघितलं तर तसाच कन्सोलिडेशन, अप डाऊन, तर जास्त काही सुटसुटीत मोमेंटम बघायला मिळालेलं नाही. आणि असं ज्यावेळेस मोमेंटम असतो ना, त्यावेळेस मार्केटमध्ये काम करणं म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी ठरते. ओके. तिकडे देखील काही लेवल आपण चेंज करणार आहोत. थोडंसं व्यवस्थित ॲनालिसिस व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्यायचा. ज्या काही गोष्टी वाटतात बाबा याला लिहून ठेवायला पाहिजे, टिपून ठेवायला पाहिजे, त्या गोष्टी लिहून ठेवत जावा. कारण की काय, प्रॅक्टिस माणसाला थोडंसं काय कॉन्फिडन्स देते. प्रॅक्टिस करत करत तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल.
जर प्रॅक्टिस नसेल तर मग थोडंसं अवघड आहे मार्केट शिकणं पण आणि मार्केटमध्ये काम करणं पण. तर त्या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायला शिका. आणि मार्केट अवघड आहे खूप, तर त्याला शिकण्याशिवाय पर्याय नाही. आणि तसं तर प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला शिकणं गरजेचंच असतं. ओके, या काही लेवल इकडे बनतात ते. बुलिश साईडला आणखी एक लेवल इकडे ॲड करूया. ओके, बघ मार्केटने एक रेंज तयार केली होती, रेंजचा ब्रेकआउट झाला परंतु हा पुल बॅक झालाय. हा जर खूप जास्त वरपर्यंत गेला असता तर रिकव्हरी आपण याला कन्सिडर केली असती, परंतु रिकव्हरी नाही, फक्त पुल बॅक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं इकडे ट्रेंड लाईन आहे, 57,800चा सपोर्ट आहे आणि वरती जर बघितलं तर 58,140चा रेजिस्टन्स आहे. म्हणजे ही काहीशी नो ट्रेडिंग रेंज आपल्याकडे बघायला मिळते. मार्केट जर छोटासा टप्पा खाऊन खाली जर ब्रेक होत असेल तर इकडे ट्रेंड लाईन ब्रेक होती, 57,800चा जो सपोर्ट आहे तो ब्रेक होतोय, काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग 57,456, 57,213 आणि 56,927 या काही निगेटिव्ह साईडच्या सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, आणि मार्केट काय असं आज प्लसमध्ये ग्रीनमध्ये क्लोज झालं तर इतकं असं काही स्ट्रॉंगली क्लोजिंग दिलेली नाही. ओके, बुलिश साईडचा जर विचार केला तर बुलिश साईडला मार्केटने एक राउंडिंग बॉटम आपल्याला इकडनं बघताना मिळतोय. ही लेवल ब्रेक न करता मार्केट जर काहीचं कन्सल्टेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग काहीसा बुलिश मोमेंटम देखील इकडनं आपल्याला बघायला मिळू शकतो. इकडे एक आधी एक गॅप होता बघा, तो गॅप इकडे फिल केला होता, परंतु या लेवलवरती मार्केटमध्ये काहीसे बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतात. परंतु बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये स्पेशली बँक निफ्टी जर बघितला त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. त्यामुळे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, 58,400 फर्स्ट रेजिस्टन्स, 58,600 सेकंड रेजिस्टन्स आणि 58,800 थर्ड रेजिस्टन्स, या काही लेवल आपल्याला बघायला मिळू शकतो. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट या लेवलच्या मध्ये आहे. त्यामुळे गॅप अपवरती मार्केटमध्ये कन्फ्युजन जास्त होऊ शकतं. त्यामुळे गॅप अप नंतर काय सेटअप बनतोय का आणि त्याच्यानंतर मग आपण विचार करू शकतो दिवसाचा. ओके, गॅप डाऊन जर या लेवलच्या आसपास कुठे होत असेल तर मग मार्केट डायरेक्ट या लेवलवरती क्लोजिंग आहे. आता साधारण जर इथं 58,033 वरती काहीसे या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल, गॅप डाऊनमध्ये मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. जर ही बुलिश मोमेंटम नाही आली आणि मार्केट या लेवलवरती जर कन्सोलिडेशन काहीसं अप डायरेक्शनमध्ये करत गेलं आणि त्याच्यानंतर जर चॅनल किंवा ट्रेंड लाईन जर ब्रेक होत असेल तर मग काहीसा सेलिंग मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो, जे की आपण इकडे बघितलेले आहेत लेवल. ओके, जाऊया सेन्सेक्सकडं, ज्या साहेबांची उद्या एक्सपायरी आहे. याच्यात सगळ्या लेवल रिमूव्ह करूया, फ्रेश लेवल मार्क करूया आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आता इकडे जर तुम्हाला थोडंसं याच्यात काय की एक्सपायर थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. ही जर तुम्ही रेंज बघितली तर ही एक रेंज बघायला मिळते, ही एक रेंज बघायला मिळते. मार्केट इकडनं वरती, इकडनं खाली, इकडनं वरती, इकडनं खाली. बेसिकली सांगायचं काय की याची जी क्लोजिंग आहे ह्या 2 रेंजच्या मध्ये आहे. ओके, म्हणजे काय बघायला मिळते आपल्याला, एक कन्फ्युजन चार्ट पॅटर्न बघायला मिळते. जो व्ह्यू आहे तितकासा क्लिअर बघायला मिळत नाहीये. त्यामुळे जर आपल्याला 1 तासाचा टाइमवरती जर असा काहीसा चार्ट पॅटर्न बघायला मिळतोय की मार्केट कुठे ब्रेकआउट देऊ शकतो किंवा कुठे ब्रेकडाऊन करू शकतो, ही रेंजच थोडीशी कन्फ्युजन करणारी असेल तर तिकडे आपल्याला आधीच ठरवलं पाहिजे की आपण इकडे रिस्क फॅक्टर हायमध्ये आहे तर आपल्याला कशा पद्धतीने काम करता आलं पाहिजे. ओके, कारण की जर अप साईडला असता तर लेवल जर वरतून काहीशी नेगेटिव्ह होम ब्रेक केली असती तर मग अशा पद्धतीचे काहीशे मोठे मोमेंटम आपल्याला बघायला मिळाले असते. डाऊन साईडला असता काहीसं या रेंजमध्ये इकडनं काहीशी ब्रेकआउट फेलियर करून वरती जात असता तर मग काहीसा मोठा मोमेंटम बघायला मिळतं. परंतु काय आहे की हा झालाय क्लोजिंग कुठे आहे याची, ही झाली क्लोजिंग सेंटरला आणि इकडे वरती पण रेजिस्टन्स आहे, खाली पण सपोर्ट आहे, त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे याचं जे डायरेक्शन आहे हे डायरेक्शन प्रिडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे आणि ज्यावेळेस काही गोष्टी कठीण असतात त्यावेळेस आपल्याला एक पाऊल मागे येणं गरजेचं असतं. ओके, मग आता याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समोरून जर मोठा वाघ आला
तर त्या वाघाबरोबर भांडणं करण्यापेक्षा हळूच मागे येऊन पळून जाण्यात जेवढी मजा आहे तेवढी त्याच्याबरोबर फाईट करण्यात नाही. आता पळून जाण्यात तरी कुठली मजा आहे म्हणायला, परंतु आपल्याला हे तर समजतंय ना की बाबा पुढे वाघ आहे, त्याच्यासोबत आपण भांडू शकत नाहीये. ओके, तर ओव्हर कॉन्फिडन्स नसायला पाहिजे. त्यामुळे ज्या पद्धतीत आत्ता जो सेन्सेक्सचा जो चार्ट बघायला मिळतो 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती, आता ही काही छोटी टाईम फ्रेम नाही, ही पूर्ण 1 तासाची टाईम फ्रेम आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर काहीसं कन्सोलिडेशन किंवा काहीसं ट्रॅपिंग अशा पद्धतीचं मार्केट बघायला मिळू शकतं. परंतु आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती काय लेवल बघायला मिळतात, ते काय सेटअप बघायला मिळतो ते बघूयात आपण. ओके, आलो 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण. आता इकडे जर बघितलं तर याचा जर व्यवस्थितपणे चार्ट रीडिंग जर केलं तर मार्केट या लेवलवरती वन डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह येत होतं. मार्केटनी या लेवलवरती एक चांगला सपोर्ट घेतला होता. त्याच लेवलवरनं मार्केटनी आज पण एक सपोर्ट घेतला, जे की आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मार्केट सपोर्टवरती मार्केट काहीसा बुलिश मोमेंटम दाखवू शकतं. आता दाखवला, परंतु तितकासा प्रीमियममध्ये मोमेंटम नाही आला, कारण की हा गडी खूपच कासव गतीने चालला होता. ओके, तर इकडे जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळतोय, या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे, आणि याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती काही सपोर्ट आहे. म्हणजे जी रेंज होती आता आपण बघितली होती 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती, ही एक अप्पर रेंजचा रेजिस्टन्स आहे आणि एक लोअर रेंजचा सपोर्ट आहे. तर हे काय बघायला मिळतं, याची क्लोजिंग थोडीशी मध्ये आहे. हेच आपण आता 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती बघितलं होतं. मग आता इकडे लेवल मार्क करताना काय करायला पाहिजे की नो ट्रेडिंग झोन काय बनतोय ते आधी समजून घ्या. ओके, हा आहे नो ट्रेडिंग झोन, राऊंड लेवलवरती आहे. आणि सपोर्ट जर बघितलं तर ही एक नेगेटिव्ह लेवल आहे. ओके, याला आधी आपण मार्क करूया. ओके, आता ज्या पद्धतीने प्रायझेशन आहे, रेजिस्टन्स आपल्याकडे बघायला मिळते, परंतु इकडे एक मार्केटने तोंड बाहेर काढलेलं आहे. ओके, ही एक. पण इकडे जर बघितलं तर इकडे थोडीशी आपल्याला व्यवस्थित आणि सुटसुटीत लेवल बघायला मिळते, तर त्याआधी आपण मार्क करूया. ओके, इकडे तुम्हाला दिसली नसेल तर आपण ही एक लेवल मार्क केली, आणि ही ही लेवल का मार्क केली नाही, कारण की इथे रिसेंटली लेवल आहे. ओके, इथे रिसेंटली लेवल आहे, पण तो दोन्ही वेळेस इथे, तर ती खाली गेली तर आपल्याला हा एक सपोर्ट बघायला मिळतो ऑलरेडी. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर या लेवलवरती एक लेवल आहे. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते थोडीशी साईडला घेऊया. ओके, आता रिस्क फॅक्टर इकडे हायर साईड आहे, हे आपण समजून घेतलेलंच आहे, परंतु इकडे समजून काय घ्यायचं आहे की मार्केटने इकडे अशा पद्धतीने ट्रेंड लाईन तयार केली. याची नो ट्रेडिंग झोनची जर रेंज बघितली तर 76,756, आणि बुलिश साईडला जर बघितलं तर 77,107. ही काय रेंज आपल्याला बघायला मिळते, हा नो ट्रेडिंग झोनचा रेंज बघायला मिळते. आता डाऊन साईडला इकडे तर एक सपोर्ट आहे पहिला. मार्केटने जर या लेवलतून छोटासा टप्पा खाल्ला, पुलबॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल, तर नेगेटिव्ह साईडला फर्स्ट सपोर्ट काय आहे, 76,443. त्याच्या आसपास एक 76,500ची लेवल आहे, त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवा. ओके, आणि याच्यानंतरच्या ज्या लेवल आहेत ना, या लेवल थोड्याशा सपोर्ट लेवलवरती आहेत. म्हणजे लेवल तर दिसतात आपल्याला सपोर्टला, परंतु मार्केट या लेवलवरनं मल्टिपल टाइम रिकव्हरी गेलेला आहे. त्यामुळे एक मुवमेंटच झालं तर पहिला जो सपोर्ट आहे तिकडे आपल्याला थोडंसं ट्रेड मॅनेजमेंट लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की मार्केट या लेवलच्या आसपासनं रिव्हर्सल, या लेवलच्या आसपासनं रिव्हर्सल, असे काहीसे बुलिश कॅन्डल दाखवण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. त्यामुळे रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड आपण सेन्सेक्सचं ॲनालिसिस करताना सुरुवातीला समजून घेतले, तर ती रिस्क तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. आता त्या रिस्क माइंडमध्ये असणं गरजेचं म्हणजे कन्फ्युजन व्हायचं आहे का नाही, तुमचं माइंड व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. ओके, आता बुलिश साईड लेवल समजून घ्या आधी. 76,443, नंतर 76,185 आणि 75,975. ओके, या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला देखील काही लेवल आहेत जे आपण मार्क करूया. तिकडे राऊंड लेवल आसपासच आहे, तर राऊंड लेवलच कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर राऊंड लेवल, आणि परत जर बघितलं तर परत राऊंड लेवल. ओके, बघा आत्ताच आपण काय बोललो की सेन्सेक्सची एक्सपायरी आहे,
ओआय डाटा बघूयाच आपण, परंतु आत्ता जर बघितलं तर 77,100 वरती रेजिस्टन्स बघायला मिळतोय. आणि मार्केटनी जर सरप्राईज केलं आणि त्याच्यानंतर ही जर लेवल ब्रेक झाली तर मार्केटमध्ये काहीसा मोठा बुलिश मोमेंटम देखील मार्केट सरप्राईज करू शकतं. ओके, जे आपण अपेक्षित करत नाही ते अनपेक्षित गोष्ट मार्केट दाखवायला चालक आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, 77,300 फर्स्ट रेजिस्टन्स, 77,500 सेकंड रेजिस्टन्स आणि 77,700 थर्ड रेजिस्टन्स. आता तुम्ही इकडे बघताय की सगळं राऊंड लेवल आहे, कारण की जे बँक निफ्टी म्हणा, सेन्सेक्स म्हणा, हे जे मोठ्या प्राईसचे इंडेक्स आहेत ना, ते थोडेसे राऊंड लेवलवरती आपल्याला वारंवार येताना दिसतात. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवा. ऑप्शन चेन बघूया. ऑप्शन चेन थोडंसं आपल्याला काहीतरी 76,922 जर बघितले तर साधारण 77,000चे एक राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते. सगळ्यात अगोदर इकडे पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग समजून घ्या. कॉल रायटिंग काय आहे, 20 लाख. पुट रायटिंग काय आहे, 13 लाख. कॉल रायटर म्हणजे काय की मार्केटला जे खाली दाबण्याचा प्रयत्न करतात ते. पुट रायटर म्हणजे काय, मार्केटला जे वरती ठेवण्याचा प्रयत्न करतात ते. ओके, तर 77,000ची लेवल जर बघितली ती इथे, आणि या लेवलवरती 20 लाख कॉल रायटिंग हेवी आहे. ओके, कॉल रायटिंग काय आहे, हेवी आहे. कम्पेअर कशाबरोबर करतो आपण, पुट रायटर बरोबर. तर पुट रायटर पण बऱ्यापैकी आहे. ओके, मग डाऊन साईडला थोडंसं मार्केट येण्याची पॉसिबिलिटी वाढतीये, कारण की कॉल रायटर हायर साईड आहे. परंतु जर 77,000च्या आसपास इकडे आपल्याला बघायला मिळते, क्लोजिंग थोडीशी डाऊन साईडला आहे, ॲव्हरेज क्लोजिंग. आता मार्केटने जर ही लेवल सस्टेन करून जर वरती जात असेल मार्केट, आणि या लेवलवरती हेवी कॉल रायटिंग आहे, आणि या कॉल रायटर म्हणजे आत्ताच तुम्हाला काय सांगितलं, मार्केटला खाली ठेवण्याचा त्यांचा व्ह्यू असतो. आता यांच्या जर व्ह्यूच्या अगेन्स्ट मार्केट जात असेल तर हे लोक पॅनिकमध्ये येऊ शकतात आणि इकडनं मग शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते. याची पॉसिबिलिटी लेस असते, याची पॉसिबिलिटी कमी असते. ओके, परंतु जर मार्केटने जर तशा पद्धती काय रिॲक्शन दिलं तर मार्केटमध्ये आपल्याला काहीसा एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो, जो की मी तुम्हाला सांगतोय की थोडासा सरप्राईज करणारा असू शकतो. कारण की सरप्राईजच होतोय ना, हे लोक सगळे सरप्राईजच होणार आहेत ना. ओके, परंतु याची पॉसिबिलिटी लेस आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर पुट रायटिंग थोडीशी 77,000वरती आहे, परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर इतकी पुट रायटिंग आपल्याला बघायला मिळत नाही. ओके, 76,900, 76,800. ओके, त्याच्यानंतर 76,800 वरती बऱ्यापैकी आहे त्या लेवलच्या आसपास. आणि त्याच्यानंतर थोडी थोडी सगळ्यात जास्त जर बघितलं तर 22,76,500च्या आसपास आहे. म्हणजे साधारण 76,500 या लेवलच्या आसपास. आणि त्या लेवलची इथे आपण काय बघितलं की एक सपोर्ट आहे. इकडे थोडंसं ट्रेड मॅनेजमेंट लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की इकडे फिरू शकतो. आता हे बघितल्यानंतर आपण सांगतोय, परंतु बघायच्या अगोदरच मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की या लेवलच्या आसपास थोडासा सपोर्ट बघायला मिळतो टेक्निकली. आणि टेक्निकली सपोर्टच आपल्याला काहीच इकडे बघायला मिळतोय, आणि ओआय डाटावरती देखील. आता कंबाईन प्रीमियम जर बघितली तर 195 आणि 249, म्हणजे 250 प्लस 100 350 प्लस 100 450. इंडिया विक्स जर बघितलं तर 13च्या आसपास आहे, आणि ॲव्हरेजली जर बघितलं तर 13 इंडिया विक्स असतो, तो थोडासा लो मध्ये कन्सिडर होतो. आणि प्रीमियम जर बघितलं तर 450 हे प्रीमियम देखील सेन्सेक्सच्या इंडेक्सच्या कम्पेअर जर बघितलं तर काहीसा ओके प्रीमियम आहे. खूप हायर साईड पण नाही, परंतु थोडासा लोअर साईडच आपल्याला बघायला मिळतोय. ओके, सो त्याच्यामुळे प्रीमियम जर बघितलं तर प्रीमियम इतके हायर साईड नाही आहे. परंतु जर मार्केट ओपन झालं, ओपनिंगमध्येच काहीसं कन्सोलिडेशन जर झालं तर दोन्ही साईडचे प्रीमियम थोडेसे कमी होताना दिसू शकतात. त्यामुळे मार्केट थोडंसं साईडवेज राहू शकतं. मग आता उद्या व्हॉलेटिलिटी तयार होते नाही होते हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. इंडिया विक्सवर नजर ठेवा. इंडिया विक्स जर वाढत असेल, ग्रीनमध्ये जात असेल, तर मार्केटमध्ये व्हॉलेटाईल मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्यामुळे थोडेसे जे प्रीमियम आहे ते थोडेसे वाढू शकतात, आणि प्रीमियम वाढल्यानंतर मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी मोठी असते. ओके, आत्ताच्या हिशोबाने जर बघितलं तर मोमेंटम थोडासा स्लो राहताना दिसू शकतो. ओके, गॅप अप गॅप डाऊन समजून घ्या. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं आपल्याला बघणं गरजेचं आहे की प्राइस ॲक्शन काय बनते. कन्सोलिडेशनच्या रेंजमध्ये गॅप अप ओपन होते. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर इकडे या लेवलवरती सपोर्ट आहे, त्याला सपोर्टवरती ओपन होत असेल तर जो मोमेंटम निगेटिव्ह साईडचे येण्याची पॉसिबिलिटी इकडे आपण बघतोय, तोच जर डायरेक्ट या लेवलवरती येत असेल तर जो निगेटिव्ह मोमेंटम येणार होता तो गॅप डाऊनमध्येच फील झालेला दिसतोय. मग त्याच्यानंतर ओपनिंगमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मार्केट जर खूप मोठं म्हणजे या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल सेन्सेक्स, तर मग सेलिंग साईडला रिस्क टू रिवॉर्डची पॉसिबिलिटी खूप कमी होते. सेलिंग साईडला रिस्क फॅक्टर हायर साईड होतोय. ओके, तर या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.
आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स एक्सपायरीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील आणि खूप मन लावून शिकवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि आय होप तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असेल. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आवर्जून करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.